लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्यरात्री अचानकपणे ऑल आउट मिशन आले राबविण्यात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्यरात्री अचानकपणे ऑल आउट मिशन राबविण्यात आले। या ऑल आउट मिशनच्या माध्यमातून धुळे जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरातील जवळपास 45 ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास छापेमारी करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे। त्याचबरोबर अवैधपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या 2 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर 7 इसमांकडून 6 तलवार व 1 खंजीर पोलिसांनी जप्त केली आहे। त्याचबरोबर गावठी दारूचे जिल्हाभरात जवळपास 11 अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे। तर 4 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर देखील पोलिसांनी छापेमारी केली आहे। तर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव घालणाऱ्या 5 जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून 63 जणांवर समन्स वॉरंट कारवाई करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाच्या या ऑपरेशन ऑल आउट मुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे। या सर्व कारवाईची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे।